नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओला अंतपर्यंत नक्कीच पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, तर आता आपण सोलापूर ते हुनूर हे 80 किलोमीटरचा प्रवास करून पोचलो आहोत हुनूरला. तर आमचे मित्र संतोषजींची ही गाडी आहे, पाहू शकताय. ह्याच गाडीने आम्ही प्रवास करून इथंपर्यंत पोचलो आहोत. रस्ता थोडासा खराब आहे 10 किलोमीटरमध्ये, आणि आमचा मार्ग असा होता सोलापूर, मंगळवेढा, भोसे, रेड्डे हे अशी गावं लागली रस्त्यात, आणि त्यानंतर आम्ही हुनूरला पोचलो आहोत. तर आज अमावस आहे. तर अमावस्येच्या दिवशी इथे प्रचंड गर्दी होती भक्तांची. तर हे जरा आम्ही सकाळच्या वेळेस आलो होतो, त्यामुळे थोडीशी गर्दी तुम्हाला कमी बघायला मिळेल. आणि बाकीचे लोक दिवसभरातून खूप लांब लांबच्या आजूबाजूच्या गावातून येत असतात दर्शनासाठी. तर मीही असंच लांबून सोलापूरहून इथं दर्शनासाठी पोचलो होतो. तर तुम्ही पाहू शकता इथं नारळ चढवलं जात आहे देवाला, आणि इथं आधुनिक काळातील दीपमाळ आहे. आता आपण मंदिरात प्रवेश करूयात आणि दर्शन घेऊयात. तर इथं असं भंडारा वगैरे आहे, पाहू शकताय आपण. आणि बाहेरच्या बाजूस नारळ वगैरे, प्रसाद, हे सगळे दुकाने आपल्याला पाहायला मिळतील. तर या आतमध्ये भक्तांची दर्शनासाठी जी आहे रांग लागली होती, तुम्ही बघू शकता. आणि काही भक्त लोक इथं गप्पा मारत बसले आहेत, आणि इथं तुम्हाला पालखीही बघायला मिळेल. तर जर वेळेस मी पालखी भेटच्या वेळेस इथं हुनूरला येऊन बऱ्याचदा व्हिडिओ वगैरे बनवला आहे. ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा, डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे डिटेल्स देतच आहे. तर जर वेळेस माझं इथं यायचं राहून जात होतं, मग संतोषजी म्हणाले आपल्याला अमावस्येच्या दिवशी दर्शनाला जायचंच आहे, काही करून तुम्हाला यावंच लागेल. मग आम्ही ठरवलं, ठीक आहे जाऊयात आपण म्हणून. मग मस्त आम्ही निघालो होतो सकाळ सकाळी. तर वाटेमध्ये भरपूर थंडी वगैरे वाजली होती. तर इथं पाहू शकता आपण, मंदिरातला आतला परिसर आहे. तर जर का गाभाऱ्यात जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, तर तुम्हाला दक्षिणा दिल्याशिवाय गाभाऱ्यात सोडत नाहीत इथले पुजारी साहेब. तर आम्ही, देव आम्हाला दिसले होते बाहेरूनच, तर मग आम्ही दर्शन घेतले. तर खूप चांगलं दर्शन झालं, म्हणजे असं काही लई गर्दी नव्हती. तर इथं पालखी आहे, तर पालखीचंही आम्ही दर्शन घेतलं. बरेचसे आजूबाजूला आवाज येत होत होता घंटीचा वगैरे, किंवा स्पीकर लावलेले हे ते, म्हणून मला व्हॉइस ओव्हर करावं लागलं होतं इथं. तर आपण बघू शकता आता इथं भाविक जे आहेत दर्शन घेऊन भंडारा पण उडवत आहेत. ते तुम्हाला काही ठिकाणी बघायला मिळेल. हे तो उदबत्ती वगैरे लावण्यात आलेलं आहे. हे आधुनिक दीपमाळ आपल्याला पाहायला मिळतं आहे. दर्शन घेऊन आम्ही बाहेरच्या बाजूस आलो होतो. श्री बिरोबा देवस्थान हुन्नूर श्री क्षेत्र आहे हे, आणि भरपूर भाविक लांब लांबच्या गावातून इकडे येत असतात दर्शनासाठी. तर इथं तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या हातात नारळ, भंडारा, उदबत्ती हे सगळं दिसत आहे. आणि हे आजूबाजूचं परिसर आहे, तुम्ही पाहू शकताय. मंदिरातला जो परिसर आहे किती मोठा आहे. तर इथं भंडारा उडवत आहेत, हे पहा, चढवत आहेत देवावरती. हे असे बरेचसे जे भाविक असतात, मोठे मोठे किलो किलोनी असं भंडारा घेऊन येतात देवावरती चढवण्यासाठी. आणि मंदिराच्या बॅकसाईडला जर का तुम्ही आलात, मागच्या बाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला हे अशी छोटे मंदिरं पाहायला मिळतात. फक्त इकडं एवढंच की थोडंसं दुर्लक्षित आहे असं वाटत होतं. तुम्ही बघू शकता इकडे लोक जे आलेले भाविक असतात, ते इथं जेवण वगैरे बनवतात. तर ते पेपर प्लेट सगळे हवेने उडून या बाजूला आलेले असं वाटत होतं. तर त्याची थोडीशी काळजी घेतली तर छान दिसेल मंदिर परिसर. इथं तुम्हाला भरपूर कमानी वगैरे बघायला मिळतील. तिथं काही भाविक रेस्ट करत होते, गाणे म्हणत होते, भजन म्हणत होते, आणि तिथं स्वयंपाक वगैरे पण करत होते. तर तेही बघून छान वाटलं. चुलीवरती स्वयंपाक चालू होता त्यांचा. आणि आता जसं जसं दिवस व्यवस्थित चालू होईल, तर गर्दी व्हायला चालू होणार आहे टाईमसोबत.
तर इथं कमीत कमी 10:30-11 वाजले होते, एवढी गर्दी नव्हती. पण थोड्या वेळात इथं प्रचंड गर्दी व्हायच्या आधी मला व्हिडिओ करायचं होतं, म्हणून मी लवकरच इथं पोचलो होतो. तर गावातले लोक जे आहेत बऱ्यापैकी सकाळीच दर्शन घेऊन जात असतात, की त्यांच्यासाठी जवळ आहे ते. पण आता जे आहेत बाहेरचे लोक येत असतात दर्शनासाठी, क्रुझर करून, काही लोक बसने पोचत असतात. तर हे असं आहे. आणि इथं समोरच्या बाजूने तुम्ही बघू शकताय मंदिरचं हे दीपमाळाच्या समोर एक्झॅक्टली, आणि नव्याने रंगरंगोटीचं काम पण इथं केलेलं आपल्याला दिसत आहे. तर तुम्ही शोधत असेल संतोषजी कुठं आहेत. ॲक्च्युली ते दर्शन घेऊन मंदिरात जाऊन माझी वाट बघत बसले होते. मग मी शूट करण्यामध्ये बिझी होतो. मग त्यांचा फोन आला मला की असं मी मंदिरात बसलो आहे. मग मी बाहेरच्या साईडला आलेलो, परत आत जाऊन त्यांच्याशी भेटलो आणि परत एकदा व्यवस्थित देवाचं दर्शन घेतलं परत एकदा. कारण की आधी मी व्हिडिओ बनवत होतो ह्यावेळेस मोबाईल असल्यामुळं, कारण की ह्यावेळेस माझ्याकडे कॅमेरा पण नव्हता. मग मी थोडं मोबाईलनी शूट घेत मी गेलो होतो. आणि ह्यात पण बरेचसे क्लिप्स पुढं मागं झालेले आहेत, कारण की एडिटिंग पण मी मोबाईलवरतीच करत आहे यावेळेस. पण अशी एवढी गर्दी अजून झाली नव्हती. हे बघा, हे आपली संतोषजींची एंट्री झाली आहे. तर घरीसाठी ते प्रसाद वगैरे घेत होते. बाकी इथं बरेचसे लोक वेगवेगळी मिठाई वगैरे पण खरेदी करतात. शेव चिवडा असं हे सगळं असतं तिथं उपलब्ध. आणि खेळणी म्हणा, परत लहान मुलांसाठी दुसरे काही पाळणा टाईपचे असे काही काही तिथं होते. आणि दरवेळेस अमावास्येच्या वेळेस तुम्हाला असाच इथं ॲटमॉस्फिअर पाहायला मिळतं. तर मग चला आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.